तर नमस्कार मित्रांनो, आज आपण दसरा स्पेशल निमित्त आपण रूपाभवानी मंदिरला जाणार आहे मित्रांनो। तर तुम्ही हा कंटिन्यू ब्लॉग बघा मित्रांनो, तर तुम्हाला भी तिथलं देवी आई रूपाभवानी मंदिरचं भी दर्शन घडवतो मित्रांनो। तर तुम्ही कंटिन्यू बघा। तर मित्रांनो, घरातल्या वस्तूंची पूजा केली आपण आणि दीदी आणि दादाची वहीचे पुस्तकांचे वगैरे आपण पूजा केली मित्रांनो। त्यानंतर आपण गाडीची पूजा करणार आहे आता नंतर। तर चला मित्रांनो, तुम्ही बघू शकता सध्या इथं स्वास्तिक काढायचं चाललंय असं ना खाली ना। दोनच मिनिट मित्रांनो, दसऱ्याच्या शुभ दिनी गाडींची पूजा केली जाते। जरा बोनट वगैरे उघडलं आणि दादा बघा किती गडबड करते बोनट उघडायला। तर त्यानंतर बोनट उघडून आपण हार बांधतो या गाडीला। तर आता आपण इथून आपण रूपाभवानी मंदिरला जाणार आहे मित्रांनो। तर चला, आता तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघा मित्रांनो। तर चला। तर मित्रांनो, गाडीला हार वगैरे बांधून झालेला आहे। तर आता आपण निघणार आहे रूपाभवानी मंदिरकडे दर्शन करायला। तर चला। तर मित्रांनो, आपण रूपाभवानी मंदिरकडे निघालेलो आहे दर्शन करायला। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं वातावरण वगैरे खूप चांगलं होतं आणि थोडंसं ऊन पण जास्त होतं, गरम पण होत होतं मित्रांनो। आणि रोजच्या प्रमाणे आपण छत्रपती संभाजी महाराज चौकात आलो आणि छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार करून आपण पुढे कंटिन्यू रूपाभवानी मंदिरकडे दर्शनाला जाणार आहे। आता इथून आपल्याला तुळजापूर नाक्यापर्यंत जायचं आहे। तुळजापूर नाक्याच्या आरीकडनं एक राईट साईडला छोटंसं ब्रिज आहे मित्रांनो, तिथून आपण समोर मंदिर आहे। तर तिथं आपण मंदिरला जाऊया। आता तुम्हाला दाखवतो, कंटिन्यू तुम्ही ब्लॉग बघा मित्रांनो। तर चला। तर मित्रांनो, तुळजापूर नाक्यापाशी आलो आपण। आता इथून आपण राईट साईडला रूपाभवानीच्या मंदिरकडे वळूया आपण मित्रांनो आणि आपण तिथं गाडी लावूया पार्किंगला आणि त्यानंतर आपण दर्शन करायला जाऊया मित्रांनो। तर चला। मित्रांनो, आपण मंदिराकडे चाललोय आणि बघू शकता मित्रांनो किती गर्दी आहे मित्रांनो, खूपच गर्दी आहे मित्रांनो। त्यात इथं खेळणे वगैरे ठेवलेले आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता। त्यानंतर रूपाभवानी मंदिर इथून दिसतं, तुम्हाला दाखवतो झूम करून मित्रांनो। तर चला, आपण तिथून कमानीमधून जाऊया आपण। तर चला। तर मित्रांनो, हे टॅटो काढणारे भैया वगैरे किती उन्हात बसलेत बघा मित्रांनो। त्यानंतर आपण ह्या स्टॉलवर जाणार आहे मित्रांनो। इथं हातात बांधायला दोरा वगैरे मिळतं मित्रांनो। त्यानंतर आपण पुढच्या स्टॉलवर जाऊया, तिथं बारक्या लेकरांचे खेळणे मिळतात मित्रांनो आणि इथं महिलांसाठी ज्वेलरी वगैरे मिळते। खूप प्रकार आहेत मित्रांनो ज्वेलरीमध्ये पण। त्यानंतर आजी वगैरे बघू शकता परड्या घेऊन किती उन्हात बसलेत मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, आपण रूपाभवानी मंदिरचं मेन द्वारपासून आपण आतमध्ये जाऊया। आतमध्ये गेल्यानंतर महिलांसाठी दुसरी रांग केलेली आहे मित्रांनो आणि पुरुषांसाठी दुसरी रांग केलेली आहे, तुम्ही आता बघू शकता तुम्हाला। तर मित्रांनो, चला आता तुम्हाला आई रूपाभवानी देवीचं दर्शन घडवतो मित्रांनो। आता तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला देवी दिसेल मित्रांनो। तर हे बघा मित्रांनो। तर मित्रांनो, फायनल दर्शन झालेलं आहे। त्यानंतर खूप गरम होत होतं म्हणून उसाचा रस प्यायला आलो मित्रांनो। फायनली मित्रांनो दर्शन झालंय, तुम्ही बघू शकता। दर्शन करून आत्ताच आम्ही बाहेर आलोय। एकदम मस्त दर्शन झालं आमचं, VIP दर्शन झालं। आतमध्ये जाऊन दर्शन केलं मित्रांनो। फोटो व्हिडिओ टाकतो मध्ये। लवकरच तुम्हाला ब्लॉग येईल मिनी ब्लॉग वरती यांच्या। तुम्ही तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। ओके मित्रा, कसा आहे ज्यूस? एक नंबर आहे। क्वालिटी क्वांटिटी एक नंबर, यावंच लागतं ज्यूस प्यायला। रूपाभवानीला या आणि ज्यूस प्यायचा आनंद घ्या। ओके, या मित्रांनो तुम्ही पण घ्या। तर मित्रांनो, रस पिताना थोडी मजा मस्ती केली। त्यानंतर आपण गाडी पार्क केली आहे, तिकडे जाऊया आणि गाडी घेऊन आपण आपल्या घराकडे निघूया। तर चला मित्रांनो।
फायनली मित्रांनो घराकडे आलेलो आहे आपण. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मिनी ब्लॉग्स 1998 ह्या अकाउंटला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.